अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 25 जून मंगळवार अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस, कारण उद्या मंगळवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। ज्याही मंगळवारच्या दिवशी संकष्टीचा योग असतो तर त्या दिवशी आपण अंगारक योग साजरा करत असतो। बघा महिन्यामध्ये 2 चतुर्थी असतात, एक शुक्ल पक्षात असते आणि कृष्ण पक्षात असते। एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी असते। संकष्टी चतुर्थी ही उपवास व्रत वैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। उद्याचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा अंगारक योग हा क्वचितच कधीतरी पाहायला मिळतो। आपण वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो। उद्या असणारी ही संकष्टी, जिला ज्येष्ठ चतुर्थी असेही म्हणतात, कारण ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि या महिन्यात असणारी ही चतुर्थी, उद्याचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। सगळ्यांनी उद्याच्या दिवशी आवर्जून बाप्पांची सेवा आराधना ही नक्कीच करायची आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या चतुर्थीचे काही नियम सांगणार आहे। बघा उद्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल 1001% व्रत करा, उपवास करा। तुम्ही भले कुठल्याच चतुर्थीला व्रत करत नसाल, कुठल्याच चतुर्थीला तुमच्याकडनं उपवास होत नसेल, पण अंगारक जो योग आहे म्हणजे अंगारकी चतुर्थीचा जो योग आहे तो व्रत उपवास वैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही ही एक चतुर्थी धरली किंवा ह्या एक चतुर्थीचं व्रत केलं ना, सगळ्या वर्षातून येणाऱ्या 12 चतुर्थींचं तुम्हाला पुण्य लाभेल। पण तरीही बऱ्याच वेळा फिजिकल काही गोष्टी असतात, मेडिकल चालू असतं, त्यामुळे व्रत करणं शक्य नसतं। मग अशा लोकांनी घरात भोजन काय करायचं आहे, कुठल्या भाज्या टाळायच्या आहेत, उद्याच्या दिवशी कुठल्या पदार्थांचं सेवन करायचं आहे, हे सगळं काही मी पुढे व्यवस्थित तुम्हाला सांगते। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी सगळ्यांनी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावरती उठा, कमीत कमी 6च्या आत उठा। स्वच्छ सुंदर गंगा जल किंवा गोमूत्र अंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने स्नान करा, सूर्याला अर्घ्य अर्पण करा, उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, तुळशी मातेला जल अर्पण करा आणि आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांचं मनोभावे पूजन करा। उद्या न चुकता गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा सुपारी असेल तर त्याला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। हे जे जल आहे म्हणजे हे जे तुम्ही जेव्हा अभिषेक घालाल त्यानंतर जे दूध आणि पाणी असेल ते तीर्थ हे तुम्हाला तुमच्या मुलांच्या थोडंसं अंगावर शिंपडायचे आणि त्यांना थोडंसं ते प्यायला द्यायचे। याने तुमच्या मुलांची बौद्धिक क्षमता व्यवस्थित होईल, मुलांचा राग आजारपण असेल तर तो कमी होईल आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल। ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्या पुढे आपल्याला गणपती बाप्पांच्या सेवा करायच्या आहेत। तुम्ही संकटमोचन सेवा करू शकतात, तुम्ही बाप्पांचं जे इच्छाधारी व्रत आहे ते करू शकतात। आता हे जे व्रत वैकल्य आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते। फक्त उद्याच्या दिवशी आता काय नियम पाळायचे आहेत ते व्यवस्थित ऐका। सगळ्यात आधी तुम्ही काय खाऊ शकता, उद्याचा दिवस हा अत्यंत लाख मोलाचा आहे, तुम्हाला सात्विक अन्न खायचं आहे। तुम्ही व्रत वैकल्य उपवास काही करणार नसाल तर घरामध्ये सात्विक अन्न, मग जे आपण नॉर्मल खातो तेच खायचं आहे। फक्त उद्याच्या दिवशी तुम्हाला काळं मीठ खायचं नाही, लक्षात ठेवा, काळ्या मिठातला कुठलाही पदार्थ खायचा नाही। जे अन्न तुम्ही बनवणार असाल, भाताच्या ऐवजी शक्यतो भाकरी बनवा आणि मी तर तुम्हाला सांगेल की जर वरई असेल तर वरईची भाकरी किंवा वरईचा भात बनवा, नसेल तर मग फक्त तांदळाची भाकरी बनवा किंवा चपाती बनवा, ती खा। पण उद्याच्या दिवशी भात खाणं थोडंसं टाळा। त्याच्यानंतर आपण घराच्या भाज्या वगैरे बनवतो, अगदी जे सात्विक असतं ते तुम्ही खाऊ शकता। जे लोक उपवास करणार आहेत, व्रत करणार आहेत, त्यांनी रसाळची फळे असतात, मग त्याच्यामध्ये चिक्कू असेल, आंबा असेल किंवा मग केळी असतील, पेरू असतील, संत्री असतील, हे खाऊ शकतात। काटेरी ज्या फळांना ज्या फ्रूट्सना काटे असतात, बघा अननस किंवा मग अननस असेल
किंवा अशी 1-2 फळं आहेत की ज्यांना टोकदार थोडे त्याच्या सालांना काटे असतात. हे काटेदार फळं जी आहेत ती या दिवशी टाळायची आहेत. नाहीतर असं म्हटलं जाते की आपल्या आयुष्यातही तसे काटे निर्माण होतात. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही दूध पिऊ शकतात. तुमच्या घरामध्ये सात्विक काहीतरी तुम्ही बनवून खाऊ शकतात तरीही चालेल. तुम्ही जी उपवासाची खीर असते ती खीर बनवून खाल्ली तरीही चालेल. नारळ पाणी ज्याला आपण शहाळ्याचं पाणी म्हणतो, हे शहाळ्याचं पाणी तुम्ही घेऊ शकतात. उपवासाचे जे काही पदार्थ असतात नॉर्मली, हे नॉर्मली पदार्थ जे आहेत ते उद्या खाण्याला म्हणजे हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. कुठले पदार्थ टाळायचे ते तुम्हाला अगोदर सांगते. उद्याच्या दिवशी मी बाहेरून काहीतरी वडे बनवून आणते, बाहेरून काहीतरी ज्यूस आणते, हे टाळायचं आहे. तुम्हाला वेळी घरातलंच जे आहे ते खायचं आहे. कधीही व्रत करत असताना बाहेरचं काहीच खायचं नसतं, नाहीतर आपण केलेल्या व्रताचं पुण्य हे त्याला लाभत असतं. त्यामुळे ज्यूस असेल किंवा बाहेरून कुठल्या प्रकारचे तळलेले मळलेले पदार्थ असतात तर ते तुम्हाला म्हणजे खायचे नाही आहेत. त्याचबरोबर तुम्ही सैंधव मीठ खाऊ शकतात, पण जे काळं मीठ असतं हे मीठ उद्याच्या दिवशी खायचं नाही आहे. त्याचबरोबर जर तुम्ही घरात अन्नपदार्थ खाणार असाल म्हणजे अन्न खाणार असाल तर त्यात तुम्हाला वांग्याची भाजी खायची नाही आणि कारलीची जी भाजी असते ती खायची नाही. त्याचबरोबर शेवग्याची जी भाजी असते तीही वर्ज्य आहे. सूर्यफूल असेल किंवा मग जे राईचं तेल असेल, राईचं तेल आणि सूर्यफूल हे दोनही तेलांमध्ये बनवलेले जे पदार्थ असतात तेही उद्याच्या दिवशी वर्ज्य आहेत. त्याचबरोबर बघा, जर तुम्ही उद्याच्या दिवशी अन्नपदार्थ खाणार असेल तर तुम्हाला लसूण कांदा हे पदार्थ घातलेले जे पदार्थ असतात तेही खायचे नाही आहेत. आता चतुर्थीचा उपवास हा आपण चंद्रोदयानंतर म्हणजे रात्री सोडत असतो. ठीक आहे. सकाळपासून व्रत असतं आणि रात्री आपण चंद्राची पूजा करतो, बाप्पांची आरती करतो, बाप्पांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतो आणि मग त्याच्यानंतर आपण रात्रीच्या वेळी उपवास सोडत असतो. तर हे उपवास सोडत असताना तुम्ही जे जेवण बनवणार, अन्नपदार्थ बनवणार, तर त्याच्यामध्ये चुकूनही तुम्हाला लसूण आणि कांदा घालायचा नाही आहे. ठीक आहे. हे जे 2 गोष्टी आहेत ह्या चुकूनही तुम्हाला घालायच्या नाही आहेत. जे सात्विक गोष्टी असतात त्या घालूनच तुम्हाला उपवासाचे म्हणजे उपवास सोडवतानाचे पदार्थ बनवायचे आहेत आणि ते सात्विक पदार्थ खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अगदी सांगायला नको तरीही सांगते, उद्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार खाणं तर खूपच लांब, पण घरामध्येही बनवायचं नाही. सोन्यासारखा दिवस आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही जर मांसाहार घरात केलं तर त्याचे उलटे परिणाम भोगावे लागतील. गणपती बाप्पा नाराज होतील, आयुष्यात विघ्न येतील, संकट येतील. लक्षात ठेवा, चुकूनही घरात मांसाहाराचा विषयही नको आणि ते आणणं तर खूपच लांब झालं. अगदी घरातला कोणी असं असेल का जो राहूच शकत नसेल, काहीही करा, त्या व्यक्तीला बाहेर पाठवा. भांडण अगदी मी सांगेन झालं तरी चालेल, पण चुकूनही घरामध्ये मांसाहार करायचं नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी या गोष्टी पाळायच्या आहेत. या गोष्टी वर्ज्य आहेत. सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि उद्याच्या दिवशी याच पद्धतीने सगळं काही पुढे करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.